चला तर मंडळी, उन्हाळा चालू झाला की काहीतरी हलका फुलका नाश्ता खावासा वाटतो, तर ही कोकंबर इडली किंवा काकडीची इडली तुम्ही नक्की ट्राय करा. अतिशय जाळीदार स्पंजी बनवून तयार होते आणि चवीला उत्तम लागते. तर ह्यासोबत आपण चटणी सुद्धा बनवलेली आहे. ह्या चटणीसोबत ही इडली खायला खूप सुंदर लागते. त्यासाठी इथे आपल्याला एका बाउलमध्ये 2 कप रवा घ्यायचा आहे. रवा इथे आपल्याला बारीकच घ्यायचा आहे, जाड रवा अजिबात वापरायचा नाही. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे आणि सोबतच 2 ते 3 चमचे यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे. ओले खोबऱ्याचा स्वाद यामध्ये खूप सुंदर येतो, त्यासाठी ओलं खोबरं यामध्ये नक्की घाला. त्यानंतर काकडीची इडली बनवते, अर्थातच यामध्ये आपल्याला काकडी घालायची आहे. तर एक काकडी इथे मी अशा पद्धतीने किसून घालत आहे. याची साल मी काढलेली नाही, तुम्ही हवं तर काढून घेऊ शकता. काकडी किसून घेतली, त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि सोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मस्त असा एक तडका देऊन घ्यायचा आहे. चमचाभर तेल गरम करायचं, त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता घालायचा आणि त्याचा तडका यामध्ये घालायचा आहे. तडका घातल्यामुळे ही इडली खूप सुंदर अशी बनवून तयार होते, त्यासाठी तडका यामध्ये आवर्जून घालायचाच आहे. आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असं याचं बॅटर तयार करून घेऊया. काकडीची इडली बनवत असताना बॅटर हे खूप जास्त पातळ बनवायचं नाही, घट्टच बॅटर बनवायचं आहे. आता हे बॅटर आपण 10 मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत चटणी तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, हिरवी मिरची, आलं, फुटाण्याची डाळ, 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ घालायचे, अगदी थोडीशी चिंच घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. हवं तर तुम्ही इथे दही सुद्धा वापरू शकता, पण इथे मी पाणीच वापरलेलं आहे. इथे मी चटणी मिक्सरला वाटून घेतली, याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट केली. ही चटणी आपल्याला खूप जास्त घट्ट करायची नाही, थोडीशी पातळच ठेवायची. आता यावरती आपण तडका घालून घेऊया. चमचाभर तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता घालून मस्त असा खमंग तडका या चटणीवरती घालायची आहे. तर इथे आपली चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे. तर इथे आपली चटणी तयार झाली, तोपर्यंत बॅटर सुद्धा छान असं भिजून झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, आधीपेक्षा थोडीशी दाटसर झालेली आहे. असंच आपल्याला इथे बॅटर हवं आहे. आता यामध्ये आपण अगदी 1/2 चमचा खायचा सोडा, 2 चमचे पाणी घालून छान असं हे मिक्स करून घेऊया. एकाच दिशेने मिक्स करायचं, म्हणजे छान असं हे बॅटर फुलून तयार होतं. तर इथे तुम्ही पाहू शकता, अगदी छान असं हे बॅटर फुललेलं आहे. आता हे लगेचच आपण तेल लावून ग्रीस केलेल्या इडलीच्या प्लेट्समध्ये काढून घेऊया. एकच पळी बॅटर घालायचं, खूप जास्त घालायचं नाही. तर इथे आपले संपूर्ण प्लेट्समध्ये बॅटर भरून झालेलं आहे. एकीकडे मी गॅसवरती इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं. पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर ह्या प्लेट्स ठेवायच्या आहेत आणि 15 मिनिटे ही इडली आपल्याला स्टीम करून घ्यायचे. आणि 15 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता, आपली इडली जी आहे ती खूप सुंदर अशी स्टीम झालेली आहे. याला वरतून क्रॅक्स गेलेत. अगदी छान मऊ लुसलुसीत स्पंजी अशी इडली बनवून तयार होते. थंड करायचे आणि डिमोल्ड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतरच डिमोल्ड करायचं आणि पाहू शकता, अगदी मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार अशी ही काकडीची इडली बनवून तयार झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये अगदी पचायला हलका फुलका असा हा नाश्ता बनवून तयार होतो. तुम्ही सुद्धा ही काकडीची इडली नक्की ट्राय करा. चवीला तर अप्रतिम अशी बनवून तयार होते आणि ह्या चटणी बरोबर तर ही इडली खायला खूप सुंदर लागते. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा.